एका भरधाव दुचाकीने महामार्गावरून जात असलेल्या 53 वर्षीय व्यक्तीला जबर धडक दिली। यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले। ही दुर्दैवी घटना रविवारी दिनांक 16 रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान तिवसा येथील बस स्थानकासमोर घडली। संजय नामदेव पाटील राहणार शेंदूरजळणा माहोरा तालुका तिवसा असे मृतकाचे नाव आहे। तर एक 17 वर्षीय मुलगी ही नागपूर येथील असून ती गंभीर जखमी झाली आहे। तसेच दुचाकी चालक राजेंद्र मोरे वय 18 राहणार अमरावती हा देखील या अपघातात किरकोळ जखमी आहे। तत्पूर्वी अपघातग्रस्त दुचाकीने पेट घेतला होता। प्राप्त माहितीनुसार 17 वर्षीय मुलगी व राजेंद्र हे दोघेही दुचाकीने अमरावतीवरून नागपूरच्या दिशेने जात होते। याच दरम्यान तिवसा बस स्थानकाकडे महामार्ग ओलांडून जात असताना संजय पाटील यांना दुचाकीची जबर धडक बसली। यामध्ये ते गंभीर जखमी झाले तर दुचाकीवर असलेली मुलगीही या अपघातात गंभीररित्या जखमी झाली। यावेळी नागरिकांच्या मदतीने जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र संजय पाटील यांच्या उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता। मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। मृतक संजय पाटील यांना दुचाकीने काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने दुचाकीने क्षणातच मोठा पेट घेतला होता। त्यानंतर तिवसा नगर पंचायतीच्या अग्निशमन बंबने आगीवर नियंत्रण मिळवले। यावेळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती। पुढील तपास तिवसा पोलीस करत आहेत। लोकल सायलेन्सर आहे दादा, ते सायलेन्सरच्या गाड्या भडकते।